नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, एमपीएससी 2025 ची जाहिरात आलेली होती। त्या जाहिरातीमध्ये एआरटीओ पदाच्या 19 वॅकन्सीज होत्या। तर या एआरटीओ पदाची जी एलिजिबिलिटी होती ती आतापर्यंत मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं होतं। आता ॲडिशनल एक नवीन ग्रॅज्युएशन सुद्धा त्यांनी अलाउ केलं। हे ग्रॅज्युएशन कुठलं आहे आणि त्यासाठीचा आता रिअप्लाय आपण करू शकतो का याबद्दलचा हा व्हिडिओ मी बनवतोय। तर चला हे काय जे शुद्धीपत्रक आलं एमपीएससी मार्फत ते शुद्धीपत्रक आपण बघून घेऊ। बघा, महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात क्रमांक 12/2025 राईट। हे शुद्धीपत्रक आहे 22 एप्रिल 2025 चं राईट। सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजे तुमचा एआरटीओ गट अ या संवर्गातील बी बीटेक प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवीधारक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत आता नवीन जे तुमचं असणार आहे ते बी बीटेक मेकॅनिकल हे अलाउड आहेत, पण त्याच्या ॲडिशनल तुम्हाला बी बीटेक प्रोडक्शन इंजिनिअरिंग सुद्धा चालणार आहे। तर त्याबद्दलचं हे त्यांनी शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं। आता याच्यामध्ये बघा, तुम्ही जर ऑलरेडी तुमचं बी बीटेक प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे आणि राज्यसेवेचा फॉर्म फिलअप केला असेल तर काय करायचं तुम्ही, तर रिचेक इलिजिबिलिटी करून पुन्हा अप्लाय करायचं। कशासाठीचं, तर एआरटीओ साठीचं एक ॲडिशनल तुम्ही रिचेक इलिजिबिलिटी करून करू शकता मॉडिफिकेशन। त्याच सोबत तुम्ही जर अप्लाय केलेलं नसेल प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ओके, तर आता तुम्ही या संवर्गासाठी पुन्हा अप्लाय करू शकता। त्यासाठीची जी डेट आहे ती देण्यात आलेली आहे। बघा, 28 एप्रिल 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे अप्लाय करू शकता राईट। तर ज्या लोकांनी अप्लाय केलेलं नाही ते लोक अप्लाय पुन्हा करू शकतात। हे आपल्या बॅच आहेत एमपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी, मग मराठी मीडियमची असो की इंग्लिश मीडियमची असो, या बॅच मध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळेल जीएस आणि सीसॅटचा। त्यासोबत पीडीएफ नोट्स अवेलेबल होऊन जातील। टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे फुल सिलेबस टेस्ट असतील। प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल मिळतील। दोन्ही बॅच रेकॉर्डेड मध्ये आहेत, इंग्लिशची असो की मराठीची असो। इंग्लिश मीडियम तुमचं 6999 प्लस जीएसटी मध्ये आहे, मराठी मीडियम 4999 मध्ये मिळेल। काही विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह साठी जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बॅच जॉईन करायची असेल तर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ही बॅच तुम्हाला जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत त्यांचं पूर्ण सोल्युशन तुम्हाला अवेलेबल होईल। आता हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स कशाचे आहेत, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि सिव्हिल सर्व्हिसेस यामधल्या वेगवेगळ्या व्हरायटीचं कॉम्बिनेशन करून आपण एक बॅच बनवली। ती बॅच तुम्हाला 5999 प्लस जीएसटी मध्ये मिळेल आणि ही बॅच आहे तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑप्शनल सब्जेक्ट साठीची गायडन्सची बॅच राईट। ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल। जर आपल्यासोबत कनेक्ट झाले नसाल तर हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। त्याच सोबत मेकॅनिकलचे विद्यार्थी असतील तर इग्नाइट मेकॅनिकलचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल। सिव्हिलचे असेल तर इग्नाइट सिव्हिलचं आणि इलेक्ट्रिकलचे असेल तर इग्नाइट इलेक्ट्रिकलचं। काहीही डाऊट असेल तर हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 4x8996116 यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपल्या ॲपची लिंक मिळेल, ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या। मी इथं थांबतो। थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग। थँक्यू सो मच।